लय वांगाळ म्हातार कटा कटा गुडग करत्यात. कुठली कुठली हाडकं वाचत काय कळ सुद्धा नाही बेकार बाबा. आणि आम्ही तरुण होतो तर म्हातारी माणसं आशीर्वाद द्यायची. म्हातारे कशाला मारायला तर व्हायचंय का. चमायला पोत चालले कोण चालते गोष्ट घे बरं. दामवांना तर नाही. ओ दामवांना दामवांना इकडे 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 या या सावकाश. रामे काय रे. आलो रामे दिसतोय. आलो 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 थांबा आलो. अरे थांबा आलो आलो आलो. तुझ्यासारखं नाही मला चालू येत लागलं. दामवांना बसा. दामवान तब्येत लयच वागाळ केली. काय सांगायचं आता तुला. पहिल्यासारखं आपल्या हातात काय राहिलं. हा पहिल्यासारख्या 5 भाकरी जात नाहीत का आता. अरे 3 दिवस झालं चहा मिळाला प्यायला. खरं म्हणतो काय. भाकरीच्या गोष्टी करायला लागला. आणि पहिला तू पटका घालायचास रे. आणि आता टोपी वापरतो काय दिसना पण लांबून ओळखू या ना काय होईना. अरे शेवंतबाई काय नाचतीला का. काय शेवंतबाई सातार खरी वा एकदम फक्कड. आणि तिचा नाच इतका आवडला मला. असा डोक्याचा फेटा काढला आणि वर फेकला. महागारी आलाच नाही. आलाच नाही. मग टोपी वापरायला लागलो. तुला लय किडा रे. फेट उधळीची पैसे उधळलं हा. आता वाचलं बोंबलत. अरे केलं सारे लेकरांचे नाव आहे म्हणून लेकर सांभाळते. कायच काय आलंय. कोण नाही रे कुणाचं. ते तुकाराम बाबा तवा सांगून घ्या नाही कुणाचं कुणी. आणि जाशीन येड्या निघून माझं माझं मग बहीण कोणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचं कोणी कोणाचं नसतं लागत. माया झंझळ सगळं काय खरं कोणाचं काय नाही काय नाही. ते म्हातार पण नसाय पाहिजे. लय अवघड आहे म्हातार. काय सांगायचं दामांना. तुझी तीच माझी गत. माझी माली गेली र. लय माझ्या जीव लावायची. मला म्हणायची तुमच्यासाठी काय पण लय कष्ट केलं माझ्यासाठी तिने. आता लेकर सांभाळणार सून सांभाळणार हा अवघड आहे बाबा. अरे 50 रुपये बीपीच्या गोळ्याला लागतात. ती सुद्धा वेळ भेटत नाही. एकटा पडून जाता बोलायला लागलं की धाप लागते कधी कधी. पण असं तुझ्यासारखी मित्र भेटली म्हणजे बरं वाटते. अरे तुझ्यासारखा मित्र भेटला तेवढा जीवाला आधार मिळतो. आता काय रे दुनियामध्ये. तू आला असा बसला बोलला लय बरं वाटते. आता दिवस जात नाही बघ. घालवायचं बाबा. असं खेळत असं जातात दिवस. तू आला 2 गोष्टी बोलतो इकडं तिकडं. तरुणपणात जे काय केले गोष्टी त्या आठवत्यात. आपली मैत्री आठवती. आता दिवस मावळतीला गेला. असं काय राहिलं आपण काय नाही. पोरं ऐका ना आता. ह्याची पोरं कशी स्वर लागतात. 3 दिवस झालं मला चहा दे सांगायचं कुठं. आपलंच दातून आपलंच रोट. लय अवघड असतो बाबा. आई बाप गेलो ना विषय संपला. बरं दामांना काय आप्पाची आठवण येते रे. होईल का लय दिस झाला का. गाठ भेटच नाही त्याची. काय आता पोरगा असतो कुठं तरी म्हणे परदेशात. कशाचं काय परदेश काय का. लय गप्पा मारायच लागा. लय आनंद गावात पीड वाटलं. माझा पोरगा अमेरिकेत हाय अमेरिकेत हाय अमेरिकेत. काय उपयोग आहे त्या अमेरिकेच. ते आपण फिरायचो कॉलेज केलं एकत्र हा. पुण्याच्या माग फिरलो. काय काय उद्योग केलं. एकमेकांच्या सुख दुःखात राहिलो आपण. त्या चंपीच्या महाग लागला होता. हा काय ती चिवडी मला पण आवडत होती. किती तारीख आहे आज. हे बघ असंच होतं बघ. आता काय वय म्हणूनुसार तारखा लक्षात राहत नाही काय नाही.
आता काय कुणाला भेटायला जायचंय का काय तारीख आणि वार आणि नाही ते काय? बरोबर. अरे आज 29 तारीख आहे. हा? 29 मार्च अरे 29 मार्च संध्या आज झाला पाहता. काय आपण त्याचा वाढदिवस साजरा करायचो बडे कसं करतात ना आता पूर. करायचो ना. गाडीवर फिरायचो हा आईला काय होऊ दे काय नाही काहीतरी उलाढाल करू गाड्या काहीतरी करू आणि त्याचा वाढदिवस आपण साजरा करू. मेलं तर त्याच्या आईला म्हणता तरी मरायच्या आधी काहीतरी चांगलं काम करतील. बर बर असं करायचं किती वय होऊ दे पण जर जगायचं असेल तर आपल्यातलं जे लहान बाळ आहे ते मरू द्यायचं नाही बघ. अरे ती तर हायच गेला. तुमच्यासारखी 2-4 दोस्त आहेत म्हणून जगू वाटतंय. नाही तर काय जगण्याचा अर्थ आहे काय सांग बरं. मरायसाठी जगत होती त्याच्या आईला काय जीवनाचा अर्थ आहे का. मरणाची वाट बघायची त्यासाठी जगायचं काय जीवन म्हणतात. बरं असू दे जेवढं काय अजून जगायचं ना ते असंच हसत खेळत जगायचं. बर रामे दिवस मावळा आता. चल जाऊ हळूहळू जा. चल जाऊ सापकडं हात दे. हे जरा तुझ्यापेक्षा बरं अजून गुडघं चांगलं चालतं. अयो जरा कमी खात जा की. काय नाही पोंदेवणी झालाय हा. अरे पहिलं खाल्लेलं लय खायचं पहिलं नका आता खायला भेटतंय का रे. सून फेकून भाकऱ्या घालतीय. तशी तोंड हाणायचं ना तिच्या आता जीव आहे का आता. तोंड हाणल्यावर आपलं तोंडच बंद होईल ना. काय चालायचं तुझं आता या वयात. काय नाही जगायचं. तुझं सगळंच बंद पडायला लागलंय. जरा हळू संपाप्पा. हो संपाप्पा. कोण आले रे. अरे जीवाचं जीवलग मैत्र आले रे. दामू अण्णा आलाय. कमी लागलो मला. दामू दामू लय दिवसातून भेटला लागण. अरे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तुझ्या लक्षात हाय वैल आता मैत्री हाय का कोण हाय ना का. गावरे पण बसला जायला लागले आणि आता हॅपी बर्थडे करतो वैर माझा. अरे असं दे बाबा हाय जीवात जीव तर काहीतरी करायचं आपलं. अरे पोरा लागून मी माझा जीव सोडून द्यायची बारी आलती र. नाही पोरगी अमेरिकेला पोरगा मुंबईला. पोरा सुनबाई पोराला येऊ देत नाही इकडं. अरे काय पोरांचं खरं नाही बाबा. नाही नाही नुसतं गोखायचं काम आहे. माझा पोरगा अमेरिकेत येईन पोरगी इकडे येईन काय नाही काय. काय नाही खरं. आणि रकमी गेली करोना मध्ये तुला तर माहितीच आहे. अरे आता काय पिकलेलं पाणी कधीतरी गळून पडणारच नाही. जीव मोठी घेऊन जगतोय बाबा. असू दे चला. तुम्ही दोघं दिसलात म्हणून जरा जीवात जीव आला. अरे आम्ही भेटलो आज बघ ना कसा योग म्हणलं. अरे आज 29 मार्च अभ्यास संभ्यासा आज जन्म झाला होता. अरे काय का व्हायना म्हणलं आपण बर्थडे करायचा त्याचा. हे आलं मला घेऊन मला तरी कुठलं चालता येतंय. जोपर्यंत आयुष्याला लाभले पुढचं ते असंच हसत खेळत घालवायचं. खरंय खरंय लागणार. तरुणपणात आपण लय बर्थडे साजरे केले लय आणि गाड्यावर फिरायचो. काय काय करायचो. सायलेन्सर काढून पडायचं. सारे गावातलं दुपारचं झोपेत माझं सगळ्यात जास्ती मार घ्याने खाल्ला असेल बघ. लय मार श्वासायला लय नेवार गडी बरं. लय तुझ्याकडे बघून
पोरगा अमेरिकेला असल्यासारखं वाटतंय ना. येते मला पेन्शन बी येते थोडी, आहे ना का आहे ना. त्याच्यावर चाललंय म्हणायचं. मग बरं आहे बरं आहे. फोन बिन करतं का, भेटा येतं का? अरे 2 शब्दाची चिठ्ठी नाही, फोन कुठून करायचं रे ते मला. असलं असू जायचं. दे, असू दे. अरे आपले मैत्र आहेत म्हणून तरी जगावं थोडं वाटतंय, नाहीतर काय जायला तारते. आता पारदेश नावळतीला गेला, एक ना एक दिवस डुबणार आहे. पण डुबायच्या आधी तुमच्याकडे बघितलं की डुब वाटत नाही बघ. अजून 2 माझं बी तसंच झाले. टाकच वाटत. आणि आलं रे डोळ्याला तू बोलला. काय करतो. एकमेकाला आपण तुझंच म्हणायचं आपण काय. सावकाश जाची. अरे नाही बाबा, तुम्ही हालतो जाऊन देता नाही मला. नाही, आम्ही ऐकून जाऊन देतोय. कसं जाऊन देतो? सहजासहजी नाही जाऊ देत. यमाचा रेडा मारता तुम्ही पण मला जाऊ द्यायचं. रेड्या तू बसल्यावर रेडा काय जिवंत नाही रे. हॅपी बर्थडे डिअर संपा. संपा असू दे असू दे. असू दे, असू दे. लय बरं वाटलं बघ. मला बी लय बरं वाटलं. अरे ही मैत्री अशी जीव टिकून राहिली. लय जुनी आठवण